आदरणीय चंदूभाईंशी मी या ठिकाणी संपर्क साधला, पण माझा काल पाहिजे त्या प्रमाणामध्ये संपर्क होऊ शकला नाही. पण आज सकाळी 10-10:30 वाजता आमचा संपर्क झाला आणि त्यांना मी या ठिकाणी विनंती केली की मी आपल्याकडे येतो आहे, कारण की शिंदे साहेबांचा मला निरोप होता की आपण जाऊन चंदूभाईंना या ठिकाणी कामाकरता कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याकरता त्यांना आपण विनंती करावी. त्या पद्धतीने मी या ठिकाणी आलो. तसं काही निगेटिव्ह वातावरण त्यांच्या मनामध्ये नव्हतं, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं स्पीड व्हायला पाहिजे ते स्पीड वाढावं याच्याकरता आदरणीय शिंदे साहेबांनी मला या ठिकाणी पाठवलं. आणि आता मी कार्यकर्त्यांशी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 तासामध्ये त्यांनी इतक्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलून ठेवलं आणि त्यांच्याशी संपर्क साधला. आणि मला खात्री आहे की आजपासून सगळेजण या ठिकाणी आमच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराचा प्रचार जोमाने करणार आहे आणि जे यश प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा चंदूभाईचा सिंहाचा वाटा असेल अशी मला खात्री आहे. रावेर आणि जळगाव आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या प्रचाराला आपण सगळ्यांनी हिरिरीने काम करावं. मला खात्री आहे की आपण एकनाथ शिंदे साहेबांचा आलेला निरोप आणि तो निरोप आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. कृपया कोणीच गडबड करू नये, असं समजू नये किंवा मला काहीच माहीत पडणार नाही. मेहरबानी करून कोणी गडबड करण्याची गरज नाही. आता जे झालं ते झालं. आपण आपल्या पद्धतीनं काम करायचं आहे आणि आपल्या पद्धतीनं काम करून हे दाखवून द्यायचं आहे की पेटीची शिगरी शिवसेनाच भरू शकते आणि ती भरण्याची संधी आपल्याला आहे.